वरुड शहरात 30 एप्रिल रोजी कोरोनाग्रस्त पहिला रुग्ण आढळून आला। हा रुग्ण तहसीलदार यांच्या गाडीवरील चालक यांची पत्नी आहे। त्यानंतर त्यांच्या 2 मुली व त्यानंतर बाजूची महिला असे एकूण 4 रुग्ण आढळून आले आहे। चालक हा या प्रकरणात प्रथमदर्शनी या सर्व बाबीस कारणीभूत दिसत आहे। तसेच त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन सुद्धा केले आहे असल्या आशयाचे निवेदन ॲडव्होकेट लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे। रुग्ण सापडलेले आहे हे वरुड महसूल प्रशासनाचीच देण आहे असं म्हणावे लागेल। माननीय तहसीलदार यांच्या गाडीवर चालक म्हणून कार्यरत असलेले हे यांचे वडिलांचे निधन झाल्यामुळे ते चांदूर रेल्वे येथे त्यांची पत्नी व त्यांचे कुटुंबीय घेऊन तिथे गेले। त्यानंतर पुन्हा 13वीच्या कार्यक्रमाला ते पुन्हा गेले। यावेळेला यांना कोणती परवानगी देण्यामध्ये आली होती की हे विना परवानगी गेले, हे कोणत्या वाहनाने गेले, यांची ट्रॅव्हल्स हिस्ट्री काय हे संपूर्ण बाबी ज्या आहे सन्माननीय कलेक्टर महोदयांनी याच्यामध्ये लक्ष घालून जे माननीय मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रावर कारवाई करून यांच्यावर जे अधिकारी दोषी असतील प्रशासनामधील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। शहरामध्ये कोरोना संक्रमणाचं संकट ओढावलेलं आहे आणि आज जवळपास 4 पेशंट वरुडमध्ये झालेले आहेत। तर यामध्ये जो पहिला संक्रमित पेशंट मिळालेला वरुड शहराला तो तहसील कार्यालयातील कर्मचारी यांची पत्नी आणि हे जे तहसील कार्यालयातील कर्मचारी आहेत हे त्यांच्या नातेवाईकांच्या मरणावरती चांदूर रेल्वेला गेलेत। चांदूर रेल्वेला गेल्यानंतर ते तेथे 1-2 दिवस राहिलेत, परत वरुडला आलेत, परत 23च्या कार्यक्रमाला सुद्धा ते चांदूर रेल्वे इथे गेलेत। तर माझं प्रशासनाला हे म्हणणं आहे की जेव्हा 2 ते 3 वेळा चांदूर रेल्वेला गेले होते, चांदूर रेल्वेला जात असताना यांनी कुठल्या शासकीय अधिकाऱ्याची त्यावेळेस परवानगी घेतली, त्यांच्या कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतली आणि ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून यांनी परवानगी घेतली त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा माहीत आहे की हे 3 ते 4 दिवस वरुडच्या बाहेर राहून आलेले आहेत आणि अशा वेळेस ते वरुडला परत आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करून ठेवणं आवश्यक होते, पण तसे न करता त्यांना सरळ त्यांनी सेवेमध्ये रुजू करून घेतलेत आणि ते तहसीलदारचे ड्रायव्हर होते, स्वतः चालक असल्यामुळे तहसीलदार त्याचप्रमाणे तहसीलदार साहेबांच्या गाडीमध्ये फिरणारे बाकी प्रशासकीय अधिकारी यांनाही त्या संक्रमण धोका त्यावेळेस ओढावलेला होता। सुदैवाने त्यांना काही झालं नाही, परंतु यांना क्वारंटाईन न करता तहसीलदार यांनी कशाप्रकारे सरळ त्यांना सेवेत रुजू करून घेतलं हा एक महत्त्वाचा प्रश्न। त्याचप्रमाणे ते कुठल्या वाहनाने वरुड शहराच्या बाहेर गेलेत व परत आले हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो आहे आणि आज त्यांच्यामुळे वरुड शहराला 4 पेशंट मिळालेले आहेत। जर योग्य त्यावेळी त्यांना क्वारंटाईन करून योग्य ती काळजी घेतल्या गेली असती तर हा संक्रमणाचा धोका वाढला नसता। आज वरुड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात संक्रमणाचा धोका वाढलेला आहे आणि याला जबाबदार जो कोणी कर्मचारी असेल, जो कोणी प्रशासकीय अधिकारी असेल त्यांच्याविरुद्ध जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी हीच आमची इच्छा आहे, हीच आमची रास्त अपेक्षा आहे। त्याप्रमाणे आम्ही कलेक्टर ऑफिस, मुख्यमंत्री ऑफिस, आम्ही मुख्य जिल्हाधिकारी अमरावती, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ऑफिस मुंबई महाराष्ट्र राज्य आणि महसूल मंत्री यांना ही तक्रार अर्ज पाठवलेले आहेत, मेल केलेले आहेत। त्यापैकी CM ऑफिसमधून आम्हाला रिप्लाय आलेला आहे। संबंधित कार्यालय जे कुठल्या संबंधित कार्यालय आहे त्या संबंधित कार्यालयाला त्यांनी ते कारवाई करण्यासाठी असे निर्देशन दिलेले आहेत। निलेश लोणकर, विदर्भ न्यूज, वरुड।